नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट याने म्हणजेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कथन ह्या मालिकेतील या सिरीजमधील हा भाग 6वा आहे. आज आपण प्रश्नार्थी वाक्य म्हणजे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेसचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कथनामध्ये कशा प्रकारे परिवर्तन केलं जातं किंवा त्याचं डायरेक्ट स्पीच असेल तर इनडायरेक्टमध्ये कसं रूपांतर केलं जातं त्याचे काही नियम पाहणार आहोत. पहिला नियम, रिपोर्टिंग व्हर्ब सेड किंवा टोल्ड असेल तर त्याला आस्क्ड मध्ये बदललं जातं. नियम 2, दॅट हे जे उभ्यानवी अव्यय आहे याचा वापर करत नाही प्रश्नार्थी मध्ये. नंबर 3, जे मी तुम्हाला नियम सांगितले सर्वनामामध्ये परिवर्तन किंवा क्रियापदामध्ये परिवर्तन, ते नियम तुम्हाला नीट समजावून घेतले पाहिजे तरच तुम्हाला पुढचं हे करणं शक्य आहे. चौथा नियम, अप्रत्यक्ष कथनामध्ये म्हणजे इनडायरेक्ट स्पीच प्रश्नवाचक प्रश्नवाचक जे चिन्ह असतं ते नियम 4 काय सांगितलं, इनडायरेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष कथनामध्ये प्रश्नवाचक चिन्ह जे असतं ते काढून टाकलं जातं. नियम 5, जर रिपोर्टेड स्पीच चा पहिला शब्द एखादा सहाय्यकारी क्रियापद असेल तर इनडायरेक्ट म्हणजेच अप्रत्यक्ष कथनामध्ये रूपांतर करताना इफ किंवा व्हेदर चा वापर केला जातो. उदाहरणं आपण त्याची आता बघणार आहोत. डायरेक्ट, राम सेड टू लीला. राम सेड टू लीला, आर यू रीडिंग युअर बुक. हे झालं डायरेक्ट स्पीच. आता इनडायरेक्ट बघा, राम आस्क्ड. आता सेडचं काय सांगितलं मी, सेड राहत नाही तिथे, सेड किंवा हे राहत नाही तर त्याच्याऐवजी काय होतं, आस्क्ड होतं. मग इनडायरेक्टमध्ये पहिला बदल बघा, रामा आस्क्ड लीला इफ शी वॉज रीडिंग हर बुक. आता इथे प्रश्नचिन्ह नाही तर याच्यानंतर काय आलं, पूर्णविराम आलेला आहे. लक्षात आलं. डायरेक्ट स्पीचचं वाक्य आणि इनडायरेक्ट स्पीचच्या वाक्यामधला फरक नीट समजून घ्या. डायरेक्ट स्पीचमध्ये काय होतं, रामा सेड टू लीला, आर यू रीडिंग युअर बुक. इथे प्रश्नचिन्ह होतं. पण इथे काय आलं, इनडायरेक्ट करताना रामा आस्क्ड, रामाने लीलाला विचारलं, इफ शी वॉज रीडिंग हर बुक. इथे पूर्णविराम. डायरेक्टचं वाक्य बघा, माय फादर सेड टू मी, कॅन यू डू द क्वेश्चन. इनडायरेक्ट, माय फादर आस्क्ड मी इफ आय कुड डू द क्वेश्चन. कारण जे नियम आहेत ते तुम्हाला सगळे आल्याशिवाय हे पुढचं येणार नाही. डायरेक्ट, दे सेड टू हिम, विल यू प्ले विथ अस. इनडायरेक्ट, दे आस्क्ड हिम इफ ही वुड प्ले विथ देम. बघितलं, डायरेक्टमध्ये काय आलं, दे सेड टू हिम विल यू प्ले विथ अस म्हणजे तू आमच्यासोबत खेळशील का. आणि इनडायरेक्टमध्ये दे आस्क्ड हिम, त्याला विचारलं, इफ ही वुड प्ले विथ देम, तू त्यांच्यासोबत खेळशील. डायरेक्ट, रामा सेड टू मी, डू यू नॉट वर्क हार्ड. इनडायरेक्ट, रामा आस्क्ड मी इफ आय डिड नॉट वर्क हार्ड. पुढचं उदाहरण, डायरेक्ट,
द प्रिन्सिपल सेड टू द टीचर into inverted comma, does Rama not read properly? Indirect, the principal asked the teacher whether Rama did not read the properly. आता पुढचा 6वा नियम बघा. जर रिपोर्टेड स्पीच चा पहिला शब्द हाऊ, व्हाट, व्हेअर, व्हाय, व्हेन, हू आणि विच इत्यादी पैकी एखादा असेल तर इनडायरेक्ट बनवताना म्हणजे अप्रत्यक्ष कथनामध्ये परिवर्तन करत असताना इफ किंवा तर ह्याच्यासारखे जर परिवर्तन करताना इफ आणि कुठलं आणखी एखादं कंजंक्शन म्हणजे उभ्यानवी अवयवाचा वापर करत नाही. डायरेक्ट बघा. ही सेड टू मी. व्हेन डज ही गो. इनडायरेक्ट. ही आस्क्ड मी व्हेन ही वेंट. म्हणजे ते बघा पूर्वी इफ वापरायचे, आता इफ पण वापरलं नाही आणि कोणतंच कंजंक्शन त्यांनी वापरलेलं नाही. म्हणजे कोणतंच कंजंक्शन म्हणजे उभ्यानवी अव्यय त्यांनी वापरलेलं नाही. पुढचं उदाहरण. डायरेक्ट. हरी सेड टू मी व्हाय डिड यू वेप यस्टरडे. इनडायरेक्ट. हरी आस्क्ड मी व्हाय आय हॅड wept the previous day. पुढचं उदाहरण. डायरेक्ट. I said to Radheya, how will you explain it? Indirect. I asked Radheya how he would explain it. चौथं वाक्य. The teacher said with where do you sleep. Indirect. The teacher asked with where he slept. काही महत्वाचे नियम आहेत. जर रिपोर्टेड स्पीच, तुम्हाला रिपोर्टेड आणि रिपोर्टिंग हे कळणं खूप गरजेचं आहे. जर रिपोर्टेड स्पीच चा जर मराठी अर्थ मध्ये म्हणजे आपण मराठी अनुवाद केला वाक्याचा, तर का वाक्याच्या शेवटी काय येत असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये इफ किंवा व्हेदर चा प्रयोग करावा लागतो. उदाहरणार्थ. डायरेक्ट. आय सेड टू यू आर यू राईट अ लेटर. मी त्याला विचारलं तू एक पत्र लिहितोस का. तर त्याचं इनडायरेक्ट होईल आय आस्क्ड यू इफ किंवा व्हेदर यू वेर रायटिंग अ लेटर. डायरेक्ट. ही सेड टू कमला व्हेअर विल यू गो. त्याचा मराठी अर्थ. त्याने कमलाला विचारले तू कुठे जाते आहेस किंवा जाणार आहेस किंवा तू कुठे जाशील.
त्यानंतर इनडायरेक्ट, ही आस्क्ड कमला व्हेअर शी वुड गो. दुसरा नियम, प्रश्नवाचक वाक्य इनडायरेक्ट करत असताना रिपोर्टेड स्पीच जे असतं त्याच्यात सहाय्यकारी म्हणजे एक्झिलरी व्हर्बला योग्य त्या काळानुसार किंवा काळाप्रमाणे त्याच्यामध्ये बदल करून मुख्य म्हणजे मेन क्रियापदाजवळ ते ठेवलं गेलं पाहिजे, बरोबर आलं पाहिजे. आता त्याची उदाहरणं बघा. पहिले डायरेक्ट, रामा सेड टू मी व्हॉट इज युअर नेम. आता इनडायरेक्ट, रामा आस्क्ड मी व्हॉट माय नेम वॉज. लक्षात आलं. पुढे, जर प्रश्नवाचक वाक्याचा म्हणजे प्रश्नवाचक वाक्यामधून जर म्हणजे किंवा प्रश्नवाचक वाक्य जर होकारार्थी असेल म्हणजे सकारात्मक असेल, होकारार्थी असेल आणि त्याच्यामध्ये डू किंवा डज आलेलं असेल तर त्याला काढून टाकायचं आणि मुख्य क्रियापदाला क्रिया परिवर्तनाच्या म्हणजे क्रियापदाच्या मध्ये बदलाचे जे नियम मी सांगितले त्या नियमानुसार त्याच्यामध्ये बदल केला जातो. नियम 6 उदाहरण 1 आणि 4 तुम्ही जर बघितलं असेल तर बघा. नियम 6 आपण पाहिलं, त्याच्यामध्ये उदाहरण 1 आणि 4 काय होतं बघा. नियम 6 कुठे गेला. नियम 6 त्याच्यामधलं नियम 6 काय होता तर नियम 6 असा होता, जर रिपोर्टेड स्पीच चा पहिला शब्द हाऊ, व्हॉट, व्हेअर, व्हाय, व्हेन, हू इत्यादी असेल आणि त्याच्या अगोदर जर म्हणजे इनडायरेक्ट स्पीच बनवताना इफ किंवा कुठला असं कंजंक्शन आलं असेल तर त्याचा प्रयोग करत नाही. हा नियम होता. त्याचं पहिलं उदाहरण होतं डायरेक्ट, ही सेड टू मी व्हेन डज ही गो. ही सेड टू मी व्हेन डज ही गो. वेअर डज ही गो, सॉरी, व्हेन डज ही गो की वेअर डज ही गो एका. तर याचं उत्तर बघा, ही आस्क्ड मी व्हेन ही वेंट. आणि याचंच आपलं चौथं उदाहरण होतं डायरेक्ट, द टीचर सेड वेदा डू यू स्लीप. इनडायरेक्ट, द टीचर आस्क्ड वेदा वेअर ही स्लिप्ड. लक्षात आलं. असं हे होतं. तर मी काय सांगितलं की प्रश्नवाचक वाक्याचा भाव जर होकारार्थी असेल तर डू आणि डज आला असेल तर त्याला काढून टाकतात, म्हणजे ते रिमूव्ह केलं जातं आणि मुख्य क्रियापदामध्ये जे परिवर्तनाचे नियम आहे किंवा मुख्य क्रियापदाचे जे आपण नियम पाहिले बदलायचे त्याच्यानुसार त्याला केलं जातं. नियम 6चं पहिलं आणि चौथं उदाहरण तुम्हाला बघायचं होतं, ते मी तुम्हाला दाखवलं. पुढे, जर प्रश्नवाचक वाक्याचा भाव किंवा प्रश्नवाचक वाक्य जर नकारार्थी असेल तर याच्यामध्ये डू किंवा डज आलेला असेल तर त्याला डीड मध्ये
त्याला डीड केलं जातं. उदाहरण 5 व 4, नियम 5 उदाहरण बघायचं आहे तुम्हाला. त्यानंतर 5वा नियम पुढे, जर प्रश्नवाचक वाक्यामध्ये डीडचा वापर झालेला असेल तर त्याला हॅडमध्ये बदललं जातं. नियम 6 उदाहरण 2 बघा. एक्सरसाइज. आता नियम 6 उदाहरण 2 काय होतं, तर नियम 6 आपण पाहिलं उदाहरण 2 होतं. हरी सेड टू मी, व्हाय डीड यू वेप येस्टरडे. आणि त्याचं इनडायरेक्ट होतं, हरी आस्क्ड मी व्हाय आय हॅड वेप्ट द प्रिव्हियस डे. अशा प्रकारे हे नियम तुम्ही नीट ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. टर्न द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू इनडायरेक्ट नॅरेशन. The passenger said into inverted comma, when will the train arrive? दूसरा क्वेश्चन, the farmer said into inverted comma, the farmer said to me into inverted comma, where are you going? पुढचं वाक्य, the shopkeeper said into inverted comma, what will you pay for this book? पुढचं वाक्य, the boy said into inverted comma, mother, why do you beat me? पुढचं वाक्य, he said to the thief into inverted comma, how did you manage to come here? पुढचं वाक्य, the poor beggar said the people into inverted comma, who will help me? पुढचं, the patient said into inverted comma, doctor, will you save me or not? पुढचं वाक्य, the sadhu said into inverted comma, I am not in need. पुढचं वाक्य, the peon said into inverted comma, are you going to school? The next vakya, the boy said to the teacher into inverted comma, sir, may I go home? पुढचं वाक्य, Ramesh said into inverted comma, Hari. Ramesh said to Hari into inverted comma, where is the station? Into next udaharan, the mother said Kamala into inverted comma, what are you doing? अशा प्रकारे ह्या एक्सरसाइज आपल्याला सॉल्व करायच्या आहेत. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण प्रश्नार्थी वाक्या संदर्भातीलच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सेसला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसं बदलायचं याचे नियम किंवा याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा. धन्यवाद मित्रांनो.